कशी होती काय होती आपल्याला पण नाही असली पाहिजे. मला मदत तर करू लागली असती. काम काय करणार आता. सीमा झाले तर भोगावं तर लागणार. यायचं काय पागलच नाही. बाबा माणसे आज घंटे माहिती व्हायचे झाले बाबा हे पेलो काय तुझं काय गेला बाबा तुम्ही असं नको नको करू. तुम्ही दररोज का पिता हो जेवण झालंय का जेवण जीवन तयार आहे. भूक लागली मला जेवण वाढ तुम्ही घेता का बाबा मला ते शाळेला मला जायचं घ्यायला सांगतो नको बाबा मी मारते नाही मी मारते पटकन वाढ एवढ्या दाखवा थोडी काय तुला कोण येतो कोण रे पिऊन येतो की त्याला मारितो पिऊन येतो की त्याला मारितो काय तुझं म्हणणं काय नेमकं कुठला तू मी कुठला असतो काय तू झेंडे नाही त्याचं का मारतो त्या लेकरा तू मला दंबायला करतो दंबाच्या दे ठोणे खान तुला मग मला दंबायला ते थोडं पोरीला तुम्ही नको काय बोलू बाबांना मी करून सोड आजकाल जरा शोभन जाऊया काय असलं बापान करायचं हा हो तुझ्या घरी जा बोल मला मी बघून घे आवाज करून बोलायचं तुला सांगतो बरं का तू गावासाहेब लावण्याला काय वर करीन हा बाबा तुम्ही बाबा चला तुम्ही तुम्हाला जेवायला वाढते चला काय तिचं प्रेम आहे ना का बेवडं ही हळू चला चला पाटील काय म्हणतो मला लय सकाळ सकाळ बोलवलं तुम्ही काय पाऊस पाणी यंदा चांगला झाला आहे मग काय चांगलंच आहे की अहो, देवाची कृपा आहे आपल्या मग आता कसं आहे आपल्या नियोजनात आपण लागलं पाहिजे ना आता नागरिक ते आधीच केलेले आहेत हा पण लोकांचे राव कांदे नाही लोकांचे पीक मग आता त्याला काय निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येईल का लय लोकांचे हाल झाले राव काय बघू आता काय सरकार काय अनुदान दिलं तर समजा राम 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 तर आज कस काय आला इकडे काय कस काय आलाय मला ती सांगू बी वाटा बा तुम्हाला काय तुम्ही सांगू मग सांगू सांगूशी वाटत मग सांगू का नको तुम्हाला त्याला गंमत करायची तुम्ही सरपंच ही पाटील तुमचं ध्यान आहे का गावात काही अध्ययन असल्याशिवाय चाललंय का गाव पाटील सांगा आता काय ध्यान आहे अरे तुमचं आमच्याशिवाय गावाचं पान हलतं का बाबून बाबू दारू पिऊन इतका पोरीला त्रास देतोय हाणतोय मारतोय राव तुम्ही थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ना कोण बाबू ती पेटाड पेताड होय हा? तुम्ही तर त्याचे मित्र कोण तुम्ही अहो ते पेहल्यावर मला सुद्धा वाईट ना म्हणतो तू कोण मला वाईट नाही बळबळ सोडलोय मी आणि मग तसं तर नाही जमत तुमचं एकत्र अरे मग आता बाप आहे तो काय चुकला असेल पोरीचं तर हाणला असेल अरे काय चुकलं भांडे घासत होती लेकरूची हा. आलाय पिऊन करतोय दामधून तिला काही बोलतोय काही करतोय ते बापल्या की त्यांचं ते काय बघू झाले बरं का सरपंच बाळशी गेल्यापासून चक्रावले येतच तेव्हापासून ती माय लेकरे पाटील घरोघरी चालत असते. होत असेल थोडंफार ह्याचं काय काम आहे तिथं लोटपळायचं म्हणजे तू गेलता तर तू समजून सांगायचं ना त्याला मग ऐका ना ते कसाच म्हणे तसंच ऐका ना म्हणजे आणि मग त्यांचं माहिती भांडण होऊन घ्यायचं का तेवढं खरंच आहे ती काय झाली असं बरं का सरपंच हा. ती पोरगी जावा जन्माला आली तेव्हा तिची आई तेव्हापासून हे एकटा आहे म्हणून हे प्यायला लागला ते पोरीला त्रास करीत असतो. आहे ती आपल्याला माहितीच आहे पाटील ती लहान असतानाच त्याचा गैरसमज आई झाला वारली की त्या आईला पोरीने मारली असं त्याला वाटत असावं अपशकुनी बाळ झालं मला हा असं त्याचा गैरसमज झाला असं हा. तर त्याला त्याच्या गोष्टी आपल्याला समजून सांगावं लागणार तसं सरपंच आणि पाटील तुम्हाला उचल ज्ञान असं मला वाटलं बरं का तुम्ही म्हणता तिथं काय गोताला घातला कशाला गेला कशा त्यांच्या ती भागात या तशी बा तुम्ही नाल्याकच माणसं बरं का असं लक्ष द्यायचं काम आहे ना तुमचं अरे बाबा परवा पाटील आपण ते ह्याची भांडणं मिटवली
मग आमच्याशिवाय पान हलत आहे का? नको नको झालं आम्हाला. टाकल्या, तू आला ना आम्हाला नालायक म्हणतो काय तू बरोबर आहे मला. आणि तू तू जीवाचं त्याच्यामुळे मी मित्र तुम्हाला सांगत नव्हतं. सांगायला गेलं तर तुम्ही टांगाय निघले राव. बरं सरपंच चला बरं त्याला ते 4 शब्द चल, सांग ते- आमच्याशिवाय काही तू ऐकणार आहे का? आणि मग असं म्हणायचं ना पहिले. आणि आहेच तुझं म्हणणं म्हणलं ना. काय? दे आम्हाला त्रास होता. चला पाटील चल. माझ्या तळपायाची आग मस्त आगायला गेली. तो कसात रगडा ना राव. बघू त्याच्याकडे. अहो बाबा, अहो कुठे चालले तुम्ही? घरात वाढले. आहे का मारण्याच गरम होतंय तिथं ओसरीत आहे का अहो पण बाबा, बरं कसं तुम्ही, मी आणते जेवण. आईला प्यायचं लागलं नाही मुख मारण्याची लागली लवकर हा हे बघा मी आणते, मस्त गरम गरम आहे, खाऊन घ्या. जेवण आणलं पाणी कोण आणायचं हा आणते मी, आम पटकन तुला ते सांगते. माश्या बंदुकीने मोहरायला पाहिजे बरे माश्याला काय मीठ आणायचं ना मीठ मीठ बरोबर आहे बाबा. कमी कमी आहे खाऊन खाऊन बघा ना. मला वास येतो मीठ कमी आहे अहो वास, तुम्ही खाऊन बघा, बरोबर आहे बाबा. बघा बरोबर. नाही कमी आहे मीठ अहो पण लोणचं नाही गेला लोणचं संपलंय, किराणा सगळं संपलाय बाबा. सगळं संपलं. तू कम नशीब आली माझ्या प्रपंचात आहे ना तू जन्माला आली तुझ्या आईला खाऊन बसली बेकार आहेस तू कम नशिबी आहेस बाबा माझ्या हातात काय होतं वय असं, मला माहित तू नाही. आल्यापासून प्रपंचाचा अख्ख वाटोळा झाला माझा काही दोष बाबा, आई गेली तर त्याच्यात. पालथ्या पायाची तू पालथ्या पायाची मला पण टाकायचं ना देवाचं मारून बाबा. तुम्ही कधी माझ्याशी कधी प्रेमाने बोलला नाही, कधी काहीच नाही. नाही आणले तुझं तू चार वेळेत जीव दे ना कशाला जगते तुमच्याकडे बघून जगते, जर मी मेले तर मग अरे आयुष्यभर माझा जीव खाल्ला टेन्शन घेऊन मी प्यायला लागलो जगते कशाला तुमच्यामुळे जगते बाबा मी, फक्त तुमच्याकडे बघून जगते बाबा. मी जर तुम्हाला सोडून गेले तर तुमच्याकडे कोण बघणार? मला ते जगन रस्त्याने जाण अरे बाबू काय चाललंय? कोण अरे मला वाटलं नाही काय? अरे काय बाबू तू? हा जीव तू का काय? तू काय म्हणतो त्या पोरीला? कोण कोण आहे तू अरे मी बापूराव नाही का? बापूराव अरे मित्राला ओळखे ना मला काय लावा? हा काय काय तुझं म्हणणं अरे काम काम आपल्याला कामाला येतो का? कशाचं काम अरे तुला काय करायची आहे? काम येतो का? अरे मी अख्खा गाव विकत घेईन आणि तू मला कामाला बोलावलं अरे खरे पण आज काय परिस्थिती? मी गाव विकत घेईन गाव कामाला आहे अरे खर्च होते ना आपल्याला. आणि मग तर लय पैसा आहे माझ्याकडं आज मी गाव विकत घेईन हा. किराणा संपलाय घरातला. ऐकलं का? अरे आणू सगळं आणू मी सगळं गाव विकत घेईन एवढा पैसा आहे माझ्याकडे आज हा बाबू त्या पोरीला कोण त्रास देऊ बाबा? हा अरे तू सांगणार कोण अरे वाढवायची होती पोरगी माझी आहेत तुझी मान्य पण नको त्रास देऊ ती वाढवायची. माझं मी बघा अरे होय मला का? अजिबात अक्कल शिकवायचं नाही काही कमी टाकते काय करावं माझ्या बाबू तर आपलं डोकंच नाही. माझं मी ठरवेन मीठ खायचं का भाकर खायची तू सांगणार कोण ए, ए, ए. ओरडू नको. काय करावं लावलं रे? कोण? ओळखत नाही का माणूस तुला? पाटील आहे काय मग कोण दिसतोय तुला? आता त्रास होता का पाठी का कोण सर कळायला लागले. लय अतिरेक चाललाय तुझा असं कळालंय आम्हाला. कोण म्हणलं अरे ही पोरगी म्हणजे काय वैरी नाही काय तुझी? तुझं रक्ताचं नातं आहे ना हिच्या संग. अहो ती जन्माला आली तेव्हापासून ही पालथ्या पायाची वाटोळं झालं तेव्हापासून माझा ही तसं नशीब घेऊन आलेली का? जन्माला आली तेव्हा हिला काय कळत होतं? अरे तुझ्या बायको आजारी असेल काही त्याच्यामुळं ती गेली. हिचा काय दोष तिच्यात? नाही नाही नाही.
हे हिच्यामुळे हे कमनशीब आहे. ऐकून घे दरिद्र्या तुझ्याकडे खर्चाला पैसे होते का? बायकोला खर्च केला का दवाखान्याला? मरण नाही तर काय होईल? अहो पाटील दवाखान्याकडे लक्षच नाही दिलं त्या हिच्या आईकडे. ज्या चुकान याला त्रास देतो तुझ्या चुकामुळे तुझी बायको गेली. उलट बायकोचं रूप मुलीत बघ आणि तिला चांगली वागणूक दी. ही उलट लक्ष्मी कळायला पाहिजे तुला. तू नशेत पार बिघडलास. डोक्यात पाणी झाले तुझ्या दारूनी. तिला म्हणतोय पाचच्या पायाची हे तर सोयीचं पाहिजे का एवढं हे? मला ओळखे ना त्या दिवशी आलो कळत आहे का तुला काय सांगतोय ती? हा आखलीचा भाग आहे का रे तुला? नुसता शितोय का तर माझी बायको मेली. अरे हिला या जर पेक्षा शाळा माझी- शिकवली ना तर ही तुझं नाव मोठं करेन उद्या. ही हुशार लेकरू आहे पाटील. हुशार लेकरू आहे. लाल दिव्याच्या गाडीत झेंडीन तुला हिले. हा त्याला जर काय? शिकवले ना तर तुझं कल्याण होईल. बाकी उचलत कळतंय का काय तुला? आणि मी सांगितलं तुम्हाला खोटे लागले. आणि नसेल तुला सांभाळता येत तर आम्ही घेऊन जातो. मी माझी लेख म्हणून सांभाळतो तिला. नाही नको. मग बाबाला कोण बघणार? मला बघितलं का? कोणच नाही येत. येते का सोडून तुला ती? ऐका ना किती प्रेम आहे एवढं लेकराचं. जीवाचं लेकरून खुशाल तिला आणि तो सारखा. त्यांचा तुझं नाव हक्क आहे. कोणतं शिखराव नेणार ते शिखराव का हो पाटील? हा बोल काय म्हणणं आहे तुझं लवकर? सोन्यासारखं लेकरू आहे. पाटील तुम्ही म्हणता ते बी खरं आहे. लेकराला शिकवलं ते मला जपेन जीव लावेन. मला ही अक्काबाई सुचून देत नाही. मी करू काय? उद्यापासून बंद करतो का प्यायचं? दारू प्यायची नाही अजिबात. नाही दारू सोडून मुतवारा नाही पेला. नाही सरपंच हा? उद्या गावात दौंडी द्यायला लावा. ती दारूचे आटे सगळे बंद करून घ्या. अहो पाटील ते तुमचा जवळचा एक कार्यकर्ता त्याला सांगा पहिलं. आम्ही सांगतो तो आडमोठ आहे जास्त. पण तुम्ही तसं आदेश काढा लगेच. ग्रामपंचायत कडून. लगेच बापूराव गुलाची उद्या नवडी द्यायची. ही दारू ही अवदस आपल्या गावात नसलीच पाहिजे. पहिली दारू बंद. खरंच मी चुकलो. चुकला तर आता निघाल ही लेकरू काय आता सांग. मी पोरीला त्रास देत राहिलो. पोरगी करतात लोक पण मिळा नाही त्यांना पोरी. हा मी समजलो नाही लेकीचं महत्व काय मला कळलं नाही. नाही पाटील बाबा. खरंच मी चुकलो. नाही बाबा तुमचं काय नाही सरपंच चुकलं. चुकलो मी खरंच. हा मग आता पहिलं प्यायचं शपथ घे की मी आजपासून पिणार नाही. मी जगल तर माझ्या मुलीसाठी जगल अशी शपथ घे आणि मग कामाला लाग. खरोखर मी आजपासून पेणार नाही. जगल माझ्या मुलीसाठी जगल. तिचा कल्याण करीन. तिला शिकवेन मोठं आता करीन. जाग्यावर आला. आता कळालं. पाटील आज एक प्रपंच आपण उभा केला. ही मुलगी जर उद्या शिकली ना आपल्या गावाचं नाव काढील. हा. पाटील सरपंच शिकवताना जर काही कमी पडलं तर तुम्ही थोडं लक्ष द्या. त्याची काळजी नको करू. फक्त कमी पडलं तर आम्हाला सांग फक्त. मुलीला मला मोठं बनवायचं. मला आज माझे डोळे उघडले. याच्यापेक्षा काय पाहिजे हो आम्हाला? काळजी करू नको. बाकीची जबाबदारी लागली आमच्याकडे. हो हा, पाटील. ते आम्ही बघू सगळं. तिच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू. काय काळजी नको. फक्त तू चांगला राहा आणि हिला जीव लाव. आजपर्यंत अक्काबाईमुळे मला काही कळलं नाही. आज तुम्ही समजून सांगितलं म्हणून मी आज शहाणा झालो. आज माझे डोळे उघडले. अरे तू जर नसलं ते लेकराकडे कुणी बघायचं काय नाही होईल? ना पाटील खरं आहे. आणि हिला शाळेत जाऊ दे. बंद नको करू शाळा तिची. बा शाळेचा चांगला अभ्यास कर. काही कमी पडलं तर आम्हाला हक्काने येऊन सांगायचं. नक्की. पप्पाला लय त्रास देऊ नको. जा बा, हा? जेवून घे. मी तुला शाळेत जायचं रोखलं होतं. जेवून घे आणि शाळेत जा. आणि सर जर खवाळे बोलले त्यांची माफी माग. आणि उद्यापासून मी उशिरा येणार नाही हे त्यांना बोल. आणि चांगलं शिकत राहा. हो बाबा तुम्ही जेवण करून घ्या. काय आणू का तुम्हाला? तुम्ही काय. पण जेवण करता का? नाही नाही बाळ आम्हाला माहिती परिस्थिती काय आहे तुमची. हा काय कमी जास्त लागलं तर हक्काने मागायचं. बापूराव हा तुम्ही येत आहे नेहमी मित्र आहे तुमचे. हा हा बरोबर आहे. दारूच्या विषय तुम्हाला ओळखलं नाही. नाही ना हा हा तुम्ही मित्र आहे. लक्ष ठेवा. काय कमी लागलं तर जास्त लागलं तर आम्हाला सांगा. चालतंय हा? आणि तुम्ही पण दिले शब्द पाळायचे दोघांनी. हा ना आम्ही पाळू. दारूबंदी करणार आहेत ना? आम्ही दारूबंदी करणारच आता. दारू- करा नाही तर तुम्ही करू म्हणायचं हप्त्या खात्याकडे जर जायचं. पेल्याला दिसला ना हा, हा. एक केस नाही ठेवायचं डोक्यावर. आता मी का पेतो बापू पेतो का मी? नाही का मग पितो ना है का नाही रोज नाही अरे तुम्ही असतो ना सांगते. हा? ही सगळी चटणीच आहे. हा नादवाद होतो
नाही पण आता ह्यानी सोडी म्हणजे आपल्याला बी नको हा? अरे त्यांना किराणा लागतात म्हणून आमच्याकडून नेताना तुम्हीच नेता घरी. नाही 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 हा नाही तसलं कशाला करावं हा आम्ही? नीटनेटकं लक्ष बरं, ठेवा. काळजी घे आता. चला. येतो आम्ही आता. अहो यांचं लेकरू आपल्या सगळ्यांचं लेकरू. सगळ्यांचं चला चला आता हा, आपलं. मग? एका लेकराचं कल्याण म्हणजे आपलं सगळ्याचं कल्याण झालं ना. हा त्या बाबूला कुठं काम लागलं ते द्या आणि बाबू कुठं काम नसलं तर माझ्या इकडे एक आम्हाला. अहो लई बरं का? मला बी जेवू लाव थोडा. हा हे जोडीदार तिचा लय जीव आहे बापावर. चला येऊ का बाबूराव. बाळ जाऊ जेवण घे पहिली शाळेत जा 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 बाळ जा हो बाबा. बाळ हा. जातो तर काय काम बघतो हं? जातो जेवण घे आणि शाळेत जा. बरं झालं. नाही जसं तू पावण्याचं बोलत होती ना तसं मी तर इतकी जमत.